तास 2 तास लागतात आणि म्हणून हॉस्पिटलला सुद्धा या मुली पोहोचायला वेळ लागला. प्रशासनातले काही लोक अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आदिवासी विभागाचे अधिकारी, मी तर म्हणेल हे आदिवासी विभागाचे अधिकारी आणि संस्था चालक मिळून या आदिवासी आश्रमशाळा भ्रष्टाचाराचा अड्डा या लोकांनी बनविलेला आहे. आणि म्हणून हे दोन्ही घटक याच्यात जबाबदार आहे. दोन्ही घटकावर कडक कारवाईची आवश्यकता आहे. एक दुसरी गोष्ट, मी असं ऐकलं माननीय मुख्यमंत्र्यांकडून, तशा ऑर्डर्स काही आलेले नाही, की शाळा बंद करण्याचा निर्णय. मला असं वाटतं रोगापेक्षा हा इलाज भयंकर होईल. कारण 250च्या वर 235 237 मुलं मुली तिथे शिकतात. 110 मुलं आणि 125 मुली, माझ्याकडे जो आकडा आला त्याच्याप्रमाणे म्हणजे 235. जर 235 विद्यार्थी तिथे शिकत असेल आणि संस्था बंद केली तर या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं हा प्रश्न निर्माण होईल. याच्यापेक्षा जास्त संख्या आहे तिथं, कारण निवासी एवढे 235 आहे, अनिवासी सुद्धा मोठ्या संख्येनं मुलं तिथं आहेत, मुली तिथं आहेत. 15 ऑगस्ट येऊन ठेपलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2.5 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे. 1 महिन्यानं दिवाळीच्या सुट्ट्या लागतील. आणि म्हणून शाळा बंद करणं हा रोगावरचा इलाज हा भयंकर होईल. शेवटी कोणी 15 किलोमीटर, कोणी 10 किलोमीटर, कोणी 25 किलोमीटरचे विद्यार्थी त्या शाळेत टाकलेले आहेत. सरकारने या ठिकाणी प्रशासक नेमला पाहिजे किंवा दुसऱ्या एखाद्या चांगल्या संस्थेला ही शाळा चालवायला दिली पाहिजे. 2 पर्याय सरकार आदिवासी विभाग निवडू शकते. आणि म्हणून याच्यावरचं शाळा बंद करणं हा काही उपाय होणार. कारण काही पालक मला त्या ठिकाणी भेटले, मी त्या जप्त्याला शाळेत गेलो होतो. त्यांनी शाळा जर बंद झाली तर आमच्या मुलांना टाकायचं कुठं, कसं जायचं, आम्ही हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी साहेबांशी भेटलो. त्यांना मी सांगितलं मी आता आदिवासी विभागाचे जे आयुक्त आहे त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. त्यामुळे ही शाळा बंद नाही झाली पाहिजे, शाळा चालूच ठेवली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी घ्यावी लागेल, करायची तर येणार. आणि मला असं वाटतं हे जर केलं तर ही संस्था 2 मिनिटात ऑर्डर मिळाल्या कोर्ट याला स्टे देईल, हे मी सांगतो. याचाच अर्थ अधिकारी आणि संस्था चालकांची मिलीभगत याच्यातून दिसेल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून कोणत्या तरी संस्थेला चालवायला देणं हे करता येतं किंवा प्रशासक तिथे लावणं, या 2 गोष्टी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. थोडक्यात असं नाही, प्रकल्प अधिकारी काय IAS ऑफिसर नसतो. ट्रेनी नवीन पण आणि ऐकत का नाही ते त्या विभागाच्या अंडरच, आयुक्ताच्या अंडर आहेच. ते ऐकत कसं नाही ते ऐकून घ्या. ऐकत नाही असं कसं होऊ शकतं. शेवटी प्रशासनाची एक सिस्टीम आहे, यंत्रणा आहे. जो कोणी त्याचा नेक्स्ट बॉस असेल त्याचं त्याला ऐकावंच लागतं. आयुक्त असेल ना, या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदेत नाही, मला वाटतं आता तो मोठा विषय, धोरणात्मक विषय आहे. आगीतून नेऊन फुपाट्यात टाकल्यासारखं होईल. असं नाही, प्रकल्प अधिकारी काय IAS ऑफिसर नसतो. ट्रेनी नवीन पण आणि ऐकत का नाही ते त्या विभागाच्या अंडरच, आयुक्ताच्या अंडर आहेच. ते ऐकत कसं नाही ते ऐकून घ्या. ऐकत नाही असं कसं होऊ शकतं. शेवटी प्रशासनाची एक सिस्टीम आहे, यंत्रणा आहे. जो कोणी त्याचा नेक्स्ट बॉस असेल त्याचं त्याला ऐकावंच लागतं. आयुक्त असेल ना, या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदेत नाही, मला वाटतं आता तो मोठा विषय, धोरणात्मक विषय आहे. आगीतून नेऊन फुपाट्यात टाकल्यासारखं होईल. मागच्या 10 तारखेला जिंकतील
मी या जपतलाई शाळेला प्रत्यक्ष जाऊन आज सकाळीच भेट दिली. पूर्ण शाळेची पाहणी केली, हॉस्टेलची पाहणी केली, जिथं घटना घडली. मुली झोपण्याची व्यवस्था आहे. 850 स्क्वेअर फूटचा हॉल आणि त्याच्यात 110 मुली. तुम्हीच बघा स्क्वेअर फूटनी एका मुलीला किती जागा येत असेल. मुलांचंही तसंच 900 950 स्क्वेअर फूटचा हॉल, त्याच्यात 1,200 मुलं. थांबा, 1,200 मुलं. मला असं वाटतं हा कोंडवाडा, जनावरांचे कोंडवाडे अशी महानगरपालिका करत असते. अशा पद्धतीनं मुली आणि मुलं कोंबून ठेवलेले दिसतात. सर्पदंशाची घटना घडली 10 तारखेला सकाळी भल्या पहाटे. प्रशासनाने किंवा सरकारने संस्थेच्या काही लोकांवर कारवाई केली. ती कारवाई बिलकुल केलीच पाहिजे. परंतु आमचं मत असं आहे, नियमाने कायद्याने त्याच्या पुढचे जे अधिकारी हे सुद्धा दोषी आहे. प्रकल्प अधिकारी दोषी आहे, ETC दोषी आहे त्याच्यात. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं दोषी लोक, अधिकारी सुद्धा याच्यात आहेत. कारण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची, प्रकल्प अधिकाऱ्याची दर आठवड्याला भेट देणं आश्रमशाळेला, आदिवासी आश्रमशाळेला आवश्यक बाब असते. परंतु अशी कुठेही दर आठवड्याला भेट दिल्याचं आढळत नाही. आणि ही संस्था जुनी आहे. आतापर्यंत संस्थेला या सूचना करायला पाहिजे होतं की 850 स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही 110 मुलं कशी ठेवता, अशी नोटीस द्यायला पाहिजे होती. हॉल मोठा करायला पाहिजे होता. परंतु असं कुठेही या विभागाच्या मार्फत या संस्थेला नोटीस दिलेली नाही. मी सगळे बघितलं, तिथलं अंथरून बघितलं, पांघरून बघितलं, या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर खऱ्या अर्थानं सरकारने सूचना केलेल्या आहे. अंथरून, पांघरून, उशी, मच्छरदाणी या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड विद्यार्थ्यांना असल्या पाहिजे, परंतु त्या प्रोव्हाइड केलेल्या नाही. रस्त्याची काय स्थिती मला वाटतं ते मी सांगण्याची गरज नाही. संस्था चालकांनी त्या संस्थेला जवळपास करोड रुपये मिळाले. 1992 पासून ती संस्था ग्रँडेड आहे आणि आतापर्यंत ते म्हणतात की नाही, आता 2024 मध्ये आम्हाला बेड उपलब्ध करून देण्याची GR शासनाने दिली. पण 2024 पासून तर आतापर्यंत 26-27 वर्षातला पहिला हप्ता त्यांनी घेतलेला आहे आणि 1,30,31,980 रुपये सुद्धा घेतले. मला एक सांगा, याच्यावर देखरेख ठेवणं काम कोणाचं? शासनाचं. प्रकल्प अधिकाऱ्याचं आहे का नाही आहे, सरकारचं आहे का नाही आहे. त्याच्यामुळं बेसिक तेही दोषी आहे ना. संस्था चालकाला जेलमध्ये टाका, तुरुंगात टाका. विरोधी पक्ष याच्यात कमी पडतो असं नाही वाटत का? विरोधी पक्ष यात कमी पडतो आपल्या बाजू मांडण्यात, तो सक्षम नाही. काय केलं पाहिजे आता आम्ही सांगा? सरकार रस्त्यावर उतरला पाहिजे. विरोधी पक्ष कोणी असो, त्याच्यात पक्षाचा कोणताही संबंध नाही. उद्या आमचा पक्षाचा माणूस असला तर त्याच्याविषयी हीच कारवाई करा, मी मागणी केली असते. पक्षाचा याच्यात कोणताही संबंध नाही. तो कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असो. सरकारी आश्रमशाळा सरकारच्या अनुदानावर चालती. जे नियम सरकारचे ते फॉलो केले पाहिजे. ते जर फॉलो करत नसेल तर अधिकाऱ्यांनी कारवाई करायला पाहिजे. जे अधिकारी कारवाई करत नाही त्याच्यावर कारवाई होईल. ज्या पद्धतीने उशी आहे का, मच्छरदाणी आहे का, या गोष्टी जबाबदारी आहे. याची टेंडर निघालेले माझ्याकडे, अशी टेंडर्सची कॉपी आहेत. हे देतात कोणाला? मग खरेदी करतात आणि देतात कोणाला? हा माझा प्रश्न आहे. तुमचं सगळं आम्ही ऐकलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. मी श्रीमंत स्वरूपात बिलकुल करेल. हे पहा, माझ्याकडं सगळं मी त्याचा या 2 दिवसात इकडे यायच्या आधी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. जे काही नियम, सरकारचे अध्यादेश आहे, याचं काय काय इथं फॉलो नाही झालेलं याचे मी नोंद व्यवस्थित केलेले आहे.
आणि मला असं वाटतं हे चित्र काही फक्त या आश्रमशाळेचं नाहीये, अनेक आश्रमशाळेत याच्यापेक्षाही वाईट स्थिती आहे. म्हणून सरकारला मला असं वाटतं अतिशय सिरियसली या विषयाकडे आता बघावं लागेल. सुदैवानं या जिल्ह्याचे तिन्ही आमदार आदिवासी आहेत आणि खासदार पण आदिवासी आहेत. त्यांच्याकडून आपली काय अपेक्षा आहे? हे पहा, मी माझं काम करायला आलेलो आहे. कोणी काय काम करायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला कोणाशी काही अपेक्षा नाही आणि मी कोणाला काही सल्ला देत नाही, कोणाला मी विरोधात नाही करणार. मी सरकार, प्रशासन, आदिवासी विभाग एवढ्याशी माझा संबंध आहे. त्याच्यातल्या व्यक्ती